नवीन मशीनला सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे दोरा अटकणे. दोरा अटकला तर मशीन आहे ना लॉक होऊन जाते, इकडं बी फिरत नाही इकडं बी फिरत नाही. आणि असं राहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या मशीनच्या मागे हा जो गेअर आहे, जसं आपल्या लाईट फिटिंगमध्ये आपण MCB कटआउट टाकतो ना, तसं याला एक फायबरचा गेअर असतो ह्या जोड्यांमध्ये. आणि जर समजा आपण जोर लावून जर हे चाक फिरवलं तर हा गेअर खराब होतो, म्हणजे फायबरचा गेअर तुटून जातो. आणि कसं तो तुटला म्हणजे परत तुम्हाला खर्च गेअरचा. त्याच्यापेक्षा एक सोपी पद्धत तुम्हाला आता सांगतो मी. जर समजा लॉक जर असं झालं ना, पहिले दोरा काढून घ्यायचा, डबी काढून घ्यायची आणि मशीने बघा खाली ठेवून घ्यायची, इथं वरती पडायची भीती असेल तर. आणि इथं लक्षात ठेवा बघा, ह्या मशीनला आहे ना, इथं एक नट आणि इथं एक नट आहे बघा, याला ठेशी म्हणतात. मग हा नट नाही बघायचा, हा नट बघायचा. जर समजा मेजर असेल तर मग हा खोलायचा, मेजर नसेल तर मग हा नट खोलायचा. हे बघा, हा नट खोलला ना, ही क्लिप बाहेर निघून येते. हे बघा, क्लिप बाजूला ठेवायची आणि याला असं उलटं फिरवायचं. आता मशीनचं चाक फिरू राहील पण तरी पण इथं दोरा अटकेले बघा हा. मग हा दोरा कसा काढायचा बघून घ्या. आता हे बघा, तुमच्याकडे स्क्रूच्या ना, या स्क्रूच्या काय करायचं, याला आहे ना असं याच्यामध्ये जिथं डबी अडकवतो ना आपण, त्याच्यामध्ये असं टेकू द्यायचा, असं असं या मधल्या पार्टला आहे ना असा इथं टेकू लावायचा आणि असं उलटं फिरवायचं. म्हणजे जो अटकलेला दोरा आहे ना तो निघून जातो. आलं का लक्षात? हे बघा, याच्यामध्ये दोरा अटकायला नको आहे बा. हा दोरा काढला ना, हा पार्ट एकदम मोकळा झाला आहे बा. आलं लक्षात? आणि याला ऑइल देणं, व्यवस्थित साफसफाई ठेवणं हे महत्त्वाचं आहे, कारण दोरा इथंच राहतो, इथंच चालतो मशीनचं. आता ही ठेशी कशी लावायची पाहून घ्या. आता इकडे याला आहे ना, ही जी आपण डबी इकडची बाजूने ही अशी वरती पाहिजे, या ठिकाणी याच्या सेंटरला आणायची. वरती आणली का मग हा नट आणि ही ठेशी इथं ठेवून द्यायची. हे बघा, हा नट लावून दिला ना, त्याच्या जागी ही टिश्यू बरोबर तिथं अटकली पाहिजे. आणि हा नट त्याच्या जागी व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे. बघा, याच्यामध्ये ना थोडंसं MM मध्ये चाल पाहिजे थोडीशी, म्हणजे जास्त सैल पण नको आणि जास्त टाईट पण नको. मग हा पण नट फिट करून घ्यायचा व्यवस्थित आणि हा पण नट व्यवस्थित फिट करून घ्यायचा. आलं लक्षात? आणि हे ओके झालं आहे. आता आपलं मशीन हे पण फिरू राहिलं आणि दोरा पण अटकलेला आहे. आता मशीन तुमची एकदम व्यवस्थित चालते. आणि तो जो दोरा तसा राहिला तर हेच दोरा काढायला तुम्हाला 250-300 रुपये बाहेर घेतो. या फिरून मशीन लॉक झाली.